आज आपण सिडनीमधल्या एका खूपच धक्कादायक घटनेवर बोलणार आहोत. हो, बातमी खूपच अस्वस्थ करणारी आहे. सिडनीच्या प्रसिद्ध बॉन्डी बीचवर 14 डिसेंबर 2025 रोजी जे घडलं ते समजून घेण्यासाठी आपल्याकडे अल जझीरा आणि द गार्डियनचे रिपोर्ट्स आहेत. आणि त्यासोबतच रेडिटवर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया उमटल्यात त्या पण आहेत, ज्या खूप महत्वाच्या आहेत. अगदी. तर मग नेमकं काय घडलं, अधिकृत बाजू काय आहे आणि लोकांमध्ये काय चर्चा सुरू आहे हे आपण खोलात जाऊन पाहूया. नक्की. तर सुरुवात घटनेपासूनच करूया. झालं असं की बॉन्डी बीचवर हनुक्का या ज्यू सणाच्या पहिल्या दिवशी मोठी गर्दी जमली होती. हो, आणि त्याचवेळी 2 बंदूकधाऱ्यांनी लोकांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. आणि यात जीवितहानी म्हणजे आकडेवारी काय सांगतेय? आकडेवारी खूपच गंभीर आहे. अल जझीराच्या रिपोर्टनुसार एका हल्लेखोरासह कमीत कमी 12 लोकांचा मृत्यू झालाय. अरे देवा. आणि 29 जण जखमी आहेत, ज्यात 2 पोलीस अधिकारी आहेत. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलंय, पण तो गंभीर जखमी आहे, तर तिसऱ्याचा शोध अजूनही सुरू आहे. थांबा, पण याहूनही एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, बरोबर? हो, एका संशयिताच्या गाडीत आयईडीज सापडले आहेत. आयईडीज म्हणजे नक्की काय? इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हायसेस, सोप्या भाषेत हाताने बनवलेले बॉम्ब. अच्छा, म्हणजे हा केवळ गोळीबार नव्हता, तर यामागे बॉम्बस्फोटाचाही कट होता. अगदी. यावरून हे स्पष्ट होतं की हा रागाच्या भरात केलेला हल्ला नाहीये. हे तर खूपच गंभीर वळण आहे. म्हणजे यामागे एक थंड डोक्याने केलेलं नियोजन आहे. बरोबर. या हल्ल्याच्या नियोजनाची गंभीरता यातून दिसून येते. पण या सगळ्या अंधारात एक काय म्हणतात त्याला, एक आशेचा किरण दिसला. तो सामान्य नागरिक. बरोबर. हो, एका फुटेजमध्ये एक सामान्य माणूस चक्क एका हल्लेखोराशी झटापट करून त्याची बंदूक हिसकावून घेताना दिसतोय. विचार करा, अशा परिस्थितीत एवढा धाडस दाखवणं. खरंच न्यू साऊथ वेल्सच्या प्रीमियरने त्यांना खरा नायक म्हटलंय आणि ते योग्यच आहे. नक्कीच. अशा घटनांमध्ये सामान्य माणसाचं असं धैर्य खूप काही सांगून जातं. बरं, ही झाली घटनेची वस्तुस्थिती. पण आता यावर अधिकृत पातळीवर विशेषतः पंतप्रधानांकडून काय प्रतिक्रिया उमटल्या? ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बॅनीज यांनी याला थेट दहशतवादी हल्ला असं संबोधलं आहे. आणि त्यांनी हेही स्पष्ट केलंय की हा हल्ला ज्यू ऑस्ट्रेलियन लोकांना लक्ष्य करून केला गेलाय. हो, त्यांनी याला व्हाईट सेमिटिझमचे कृत्य असं म्हटलंय, म्हणजे केवळ ज्यू असल्यामुळे त्यांच्यावर केलेला द्वेषपूर्ण हल्ला. आणि ज्यू समुदायाच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे? त्यांची भावनाही हीच आहे. त्यांचं म्हणणं आहे की समाजात वाढणारा ज्यूद्वेष हिंसेत बदलेल असा इशारा आम्ही अनेक वर्षांपासून देत होतो. पण या घटनेचा निषेध फक्त त्यांनीच केलाय की आणखी कोणी? नाही, ऑस्ट्रेलियन नॅशनल इमाम्स काउन्सिलनेही याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आणि पीडितांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. त्यामुळे हिंसाचाराविरोधात एकजूट दाखवण्याचा प्रयत्नही दिसतोय. अच्छा, म्हणजे एकीकडे सरकार आणि विविध संस्था या हल्ल्याचा निषेध करत आहेत, पण दुसरीकडे सामान्य लोकांमध्ये विशेषतः रेडिटवर काय चर्चा सुरू आहे? हो, आणि तिथलं चित्र खूपच वेगळं आणि गुंतागुंतीचं दिसतंय. कसं काय? रेडिटवरच्या चर्चा म्हणजे लोकांच्या मनातल्या गोंधळाचा आणि मतभेदांचा आरसाच आहे. एका युजरने तर लिहिलंय, लोक या घटनेला आपल्या मतानुसार कसं वळवू शकतात हे पाहून निराशा वाटते. म्हणजे नक्की काय होतंय तिथे? तिथे आपल्याला अनेक प्रवाह दिसतात. ज्यू समुदायामध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे. स्वाभाविकच आहे. हल्लेखोरांच्या ओळखीवरून आणि त्यांच्या हेतूंवरून तर्कवितर्क लावले जात आहेत, ज्यात इस्लामी दहशतवादाचा उल्लेख वारंवार येतोय. पण मग दुसरी बाजू पण असेलच. मुस्लिम आणि इतर समुदायांविरुद्ध द्वेष पसरेल. आणि त्या संशयिताच्या माहितीचं काय झालं? त्याची वैयक्तिक माहिती तर ऑनलाईन लीक झाली आणि नंतर ABC न्यूजने त्याचं नाव अधिकृतपणे जाहीर केलं. हे खूपच धोकादायक आहे. म्हणजे माहितीच्या या युगात सत्य आणि अफवा यांच्यातली रेषा किती धुसर झाली आहे. अगदी बरोबर. या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? विशेषतः ऑस्ट्रेलियासारख्या देशात, जिथे 1996च्या पोर्ट आर्थर हत्याकांडानंतर बंदुकीचे कायदे जगातले सर्वात कडक मानले जातात. बरोबर. आणि म्हणूनच ह्या घटनेतून एक मोठा विरोधाभास समोर येतो. एकीकडे अत्यंत कडक कायदे असलेला देश आणि दुसरीकडे त्याच देशात इतका पूर्वनियोजित हल्ला होतो. हो. याचा अर्थ केवळ कायदे पुरेसे नाहीत, तर समाजातील द्वेषाच्या मुळापर्यंत जाणं किती महत्वाचं आहे हे या घटनेने अधोरेखित केलं आहे. आपल्या स्रोतांमधून एकीकडे एकतेचं आवाहन दिसतंय, तर दुसरीकडे समाजात किती खोलवर मतभेद आहेत हेही स्पष्ट होतंय. खरे.
त्यामुळे विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की अशा घटनेनंतर आपण विभागले जातो की एकत्र येतो. आणि सोशल मीडियाच्या या जगात बातमीच्या वेगासोबत वाहून न जाता सत्य आणि अफवा यातला फरक कसा ओळखायचा हा खरा प्रश्न आहे.